होत चाललाय, आपण भरपूर खाली येत चाललात आणि याचं कारण विदाउट सराव तुम्ही स्पर्धा खेळतायत. त्यामुळे माझ्या मते ॲज अ कॉमेंटेटर आणि एक पांडू संघाचा एक खेळाडू म्हणून मी सरळ लाईव्ह टेलिकास्टमध्ये हेच म्हणेल की सरावाकडे लक्ष द्या, प्रॅक्टिस करत जा. प्रॅक्टिस शिवाय क्रिकेटचा खेळ नाही आहे. प्रॅक्टिसकडे थोडंसं लक्ष द्या. पांडू संघाला माझ्याकडून हा सल्ला असेल. आणि मॅचच्या दिशेने आपण जाऊया. फटका यावेळेस चांगला खेळला गेला. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. ओ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. संजय पाटील आहे चेंडूला फील्ड करतायत. 2 धाबा इथे नक्कीच मिळतील आणि या 2 धाब्याने मात्र खातं उघडलं गेलं. सुरुवात झाली आहे जुचंद्र टीमच्या अकाउंटला. प्रफुल पाटील, निलेशजी पाटील, प्रफुल भोईर आणि निलेशजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज तयार. ऑन साइडला यावेळेस फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे. गुड कॅच मिस्टर मुकेश पाटील. खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का जुचंद्र टीमला. प्रफुल भोईर आउट. थँक्यू. कसं आहे माहिती आहे विशाल, जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली नाही तर एक आपण म्हणू शकतो की तुमची बॅटिंग चांगली होऊ शकेल. मात्र गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या ज्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो, ह्या प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला करता येणार नाहीत. थँक्यू डीजे. कारण त्यामुळे मी म्हटलं की प्रॅक्टिसकडे लक्ष द्या. कारण तुम्ही एक वेळ बॅटिंग करू शकता विदाउट प्रॅक्टिसनं, मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तुमच्याकडून होणं अशक्य आहे. कारण लक्षात ठेवा काही स्पर्धा अजूनही खेळायच्या आहेत. या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2. पहिला धक्का जुचंद्र टीमला. प्रफुल भोईर बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर सुनील मुकादम. थोडंसं होप्स वाढलेत जुचंद्र टीमचे. जुचंद्रच नाही तर मी म्हणजे उमेदमान टीमचे देखील वाढलेत. आणि आता कुठेतरी मात्र एक आस लागले. या ठिकाणी नक्कीच कॉन्फिडन्स लेवल अगदी वरच्या लेवलवर गेलाय तो मुर्धा संघाचा. तर एका चॅम्पियन टीमला त्यांनी पराभूत केलंय. फांडू संघाला त्यांनी पराभूत केले. त्याच्यामुळे नक्कीच त्यांचे होप्स वाढले असतील. आता आम्ही देखील ग्रँड फिनाले खेळू शकतोय या उमेदमानच्या स्पर्धेची. यावेळेस फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. नागेश पाटील आहेत त्या ठिकाणी. एकदा मिळणार उमेदमान संघ. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी दाखल झाल्या होत्या बहुतांश खेळाडूंच्या. आणि त्यांच्याकडून आपण बरेचसे काही वक्तव्य ऐकली आपल्या पतिदेवासाठी. त्याच्यामुळे नक्कीच इथून देखील काहीसा मी म्हणेल सूचना त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील, त्यांच्या पतिदेवांपर्यंत त्यांच्याकडून. यावेळेस प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. ऑन साईडला फटका खेळला गेला निलेश मात्रे यांच्याकडून. 1 धाव झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला थ्रो. थोडासा उशीर झालाय थ्रोला. 2 धाव मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 5. उमेदमान संघ खेळतोय. हा देखील संघ सातत्यपूर्वक 2 वर्ष ग्रँड फिनाले संघ खेळलाय. लक्षात ठेवा भले या संघाला चॅम्पियन बनता आलं नाहीये, मात्र फायनलचा प्रवास उमेदमान टीमने देखील केलाय स्वतःच्या घरच्या मैदानावर. त्यामुळे या टीमला देखील कमी लेखता कामा नये. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण नवीन घरतकडून फक्त सिंगल मिळेल. 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलंय. पुन्हा एकदा जेपीनं चांगलं षटक हाताळलंय. कारण पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये देखील जेपीनं चांगलं षटक हाताळलं होतं. काही विकेट देखील जेपीनं काढल्या होत्या आणि यावेळेस देखील खूप चांगलं षटक हाताळले जेपीनं. धावा फळकावर आहेत त्या 6 धावा आणि 1 गडी बाद केलाय. जेपीच्या विषयी म्हणायचं गेलं तर ज्यावेळेस त्याच्याजवळ कर्णधार पदाची जबाबदारी दिली होती काही वर्षा अखेरीस आपण जर पाहिलं होतं, काही मागील वर्ष जर आपण पाहिलं तर आपण ॲज अ कर्णधार म्हणून जेपीला पाहिलं होतं. मात्र तो स्वतः ज्यावेळेस कर्णधार होता ना त्यावेळेस दिनेश पटेल साहेब त्यांनी बरेचशी पारितोषिकं, भले चॅम्पियन नाही पण बरेचशी पारितोषिकं त्यांनी उमेदमान टीमला पटकावून दिलेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली बरीचशी पारितोषिकं उमेदमान टीमने जिंकलेत. त्याच्यामुळे नक्कीच त्याचं देखील सल्ले खूप महत्त्वपूर्ण ठरतील. आताच्या घडीला आपण मुकेश पाटील यांना कर्णधार पाहतोय. त्याच्यावर देखील खूप मोठी जबाबदारी आहे. कॅप्टन म्हटलं तर जबाबदारी ही असते की आपल्या गावासाठी त्याला ट्रॉफी मिळवून द्यायची आहे. त्याच्यामुळे आताच्या घडीला जबाबदारी मुकेश पाटीलवर आहे. धावसंख्या झाली ती 6.
आता जेपीच्या मुलाचा मांजा कधी त्याच्या घरपोच होईल तेच कळत नाही. ऑनलाईन मागवलाय तो. संक्रांत गेली तरी मांजा पोचतो नाही ना जेपी, अजून नाही पोचला. गोलंदाज तयार. ओ फुल टॉस. यावेळेस फुलवर लाईन टाकायचं होतं मात्र फुल टॉस बॅटवर घेतलं गेलं. एकदा मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न निलेश मात्रे करतायत. 2 धावा ते देखील मिळतील. एका साईडला जुचंद्र, एका साईडला उमेदमान. वसई तालुक्यातील हे 2 संघ, ज्याप्रमाणे मागाशी संकेजी पाटील साहेबांना म्हटलं की अगदी हाकेवरचा गाव पाणजू आहे, तशाप्रमाणे अगदी हाकेवरचा गाव जुचंद्र आहे. फक्त रेल्वेचं अंतर आहे. धावा झाले त्या 8. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. जेपी जेलच्या खाली, सोडणार नाहीये. पुन्हा एकदा अगदी स्वस्त्यात निलेश मात्रे बाद झालेत. आणखीन एक विकेट आउट. थँक्यू. हिरो आलाय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच स्वप्नील मुकादम, ज्यांना प्रशांत मात्रेच्या अगेन 3 षटकार ठोकले होते. अफलातून इनिंग, जबरदस्त इनिंग खेळला होता आणि स्कोरबोर्ड एका मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवला होता. यावेळेस अगदी बॅट अँड पॅडच्या मधला चेंडू मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केले गेले. वाईडिश लॉंग ऑन डीपला थोडंसं पंबल झालं. बॅकअप देखील चांगला पाहिला होता नवीन गरजकडून. सिंगलला क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 10 धावा. मागच्या वर्षी आपण पांडू संघानं जेम्स बॉन्ड राईस संघाला पराभूत केलं होतं. यावर्षी आपण जुचंद्र संघानं जेम्स बॉन्ड राईस संघाला पराभूत केलंय. हो, यावेळेस देखील मोठा फटका आहे अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर हा षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 16. स्वप्नील मुकादम आणखीन एक षटकार ठोकतो. या इनिंग मधला हा पहिला षटकार आणि जवळपास 4था षटकार असतील या स्पर्धेमधील. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू आहे. अगदी एसटीवर मारा केला होता, पळून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू येतोय आणि खूप चांगल्या प्रकारे चेंडूला मात्र फ्लिक केलं गेलं. सिंगल मिळेल. 1 धाव. महत्वपूर्ण मॅच. बक्षीस पात्र फेरी गाठायची आहे. एका साईडला थोडंफार दडपण असेल टीम कॅप्टन जुचंद्र जितूवर की ट्रॉफी घ्यायची आहे. भले 1, भले 2 किंवा भले 3. खातं ओपन करायचं आहे, अकाउंट ओपन करायचं आहे, त्याच्यामध्ये ट्रॉफी जिंकायची आहे. हा मनामध्ये विचार जितूच्या सुरू असेल. 101% हा विचार सुरू असेल जितूच्या. आम्हाला फक्त उमेदमान संघाला पराभूत करायचं आहे. पुढचा मार्ग आमचा मोकळा होईल. कारण सध्याच्या घडीला त्यांच्या आपण घरच्या मैदानावर खेळतो. या मैदानाचा जास्तीत जास्त फायदा उमेदमान टीमला, बेनिफिट आहे या मैदानाचं. कारण ॲज अ होम ग्राउंड, घरचं मैदान, या मैदानावर रेग्युलर सराव करतो हा संघ. त्याच्यामुळे या खेळपट्टीचा, या आउटफील्डचा दांडगा अनुभव जर कुठल्या टीम जवळ असेल तो संघ आहे उमेदमान. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 19. मंचावर मी आमंत्रित करतोय, भाई वेळ असेल तर वर या. निलेशजी मात्रे साहेब, आपणास देखील विनंती करतो की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर येऊन बसा. निलेश दादा आणि मोहन दादा प्लीज आपण वर या. मगाशी देखील आपल्याला अनाउन्समेंट केली होती, या जरा वर. आयोजक तुम्हाला वळवत आहेत. भाई आपला सन्मान, छोटासा सन्मान या ठिकाणी आम्हाला करायचा आहे. मोहनदादा पाटील आणि निलेशजी मात्रे साहेब, विनंती करतो आपणास की प्लीज वर या. धावसंख्या 19 आहे. द ग्रेट मराठा संस्थापक अग्री सेना पालघर जिल्हा अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून एक सगळ्यात मोठी स्पर्धा जुचंद्र नगरीमध्ये रजनीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, ते सन्माननीय मोहनदादा पाटील त्यांच्या संवित
निलेशजी मात्रे साहेब देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचा आपण सन्मान थोड्याच वेळात करूया. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली ती 19. बघा आम्ही काय म्हणतोय प्रत्येक टीमला की वेळ वाचवा याचं कारण तर अंतिम सामना खेळवण्याच्या आधी आमचं आयोजन थोडंसं वेगळं असतं. ते आयोजन आम्हाला करायचं आहे. यावेळेस ऑफ साइडला फटका हवेत खेळला गेला. देवेन मात्रे झेलच्या खाली आहे. जबरदस्त कॅच. स्वप्नील मुकादम महत्वपूर्ण विकेट. धन्यवाद डीजेला. विशेष शुभ सन्मान केला जातो निलेशजी साहेबांचा आणि मोहनजी दादाचा शुभ सन्मान केला जातो. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष किरण पाटील यांना विनंती करतो की आपण आपली गांधी टोपी परिधान करायची आहे. मोहन दादा पाटील यांना. मागच्या मॅच मध्ये कशा प्रकारे नंदू बाद झाला होता हे थोडंफार त्याच्यासाठी नक्कीच दुःखद असेल. मात्र यावेळेस ती नंदू चुकी करणार नाही. यावेळेस माझ्या टीमसाठी मला बेस द्यायचं आहे. मागच्या मॅच मध्ये काय चुका घडल्या होत्या, कशा प्रकारे मी बाद झालोय, सगळं विसरलोय. निलेश दादा तू पण सगळं विसरलोय. नव्याने मला सुरुवात करायची आहे. उमेदमान संघ आमच्या अगेन्स्ट आहे आणि या संघासमोर आम्हाला एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे. या दृष्टिकोनातून कदाचित नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले असतील. निलेशजी मात्रे चंद्रपडा वाकीपडा शाखा प्रमुख आहेत, त्यांचा या ठिकाणी हे सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय. नंदू येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल गोलंदाज मिस्टर मुकेश पाटील. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली मुकेशनं. यावेळेस एसटी वर मारा केला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. सिंगलचा प्रयत्न होतोय. सिंगल येथे प्राप्त केला जातोय. लेग बाईचा इशारा पंचांकडून एकदा मिळणार. हॅलो इथं देवेन मात्रेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिले. अरविंद मामा त्यांचे राजावळीचे मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कॅशसाठी आलेले ते देवेन म्हात्रे यांना. क्या बात आहे. मामा बाच्यावर खुश झाला. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बघा मुकेश पाटील भरपूर वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट खेळत आहेत. नंदू टेनिस बॉल क्रिकेट भरपूर वर्षापासून खेळतोय. सुनील मुकादम भरपूर वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. त्याच्यामुळे मुकेशला पूर्ण कल्पना आहे या दोघांची क्षमता काय आहे, या दोघांची ताकद काय आहे, काय करू शकतात या विकेटवर हे दोघं जण, याची पूर्ण कल्पना मुकेशला आहे. त्या अनुषंगाने खूप चांगली गोलंदाजी या दोन्ही बॅटरच्या अगेन मुकेश पाटील करतोय. धावा झाले ते 21. षटक क्रमांक 3 सुरू आहे. शॉर्ट बॉल यावेळेस जवळपास म्हणायचं गेलं तर बॅडमिंटन स्ट्रोक आपण म्हणू शकतोय, तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता नंदूकडून. खूप चांगली गोलंदाजी ॲज अ कर्णधार स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे मुकेश पाटीलनं. धाव फलक थांबलाय, तो धावस फलक मात्र या ठिकाणी सुरू करावा लागेल जोचंद्र टीमला. शफल झाला होता. फ्लिकचा फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला जेपी चेंडूला फील्ड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल मिळणार. बघा जेपीच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आलाय. गणपती पुले मस्त फिरलाय. गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेत. गणपती बाप्पाकडे आशीर्वाद घेतलाय. गणपती बाप्पांकडे त्यांनी घराणा देखील घातला असेल की यंदाच्या वर्षी आम्हाला चॅम्पियन बनवू दे आमच्या ग्राउंडवर. हे घराणा देखील गणपती बाप्पांजवळ त्यांनी घातला. नवस देखील खास करून मागितलं असे त्यांनी, बाबा यंदा तरी बाप्पा आम्हाला चॅम्पियन बनवू द्या. 22 झालेत. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. पायडिश लॉंग ऑन डीपला थोडंसं पंप झालं होतं. खूप चांगला बॅकअप आज नवीन घरातनं खूप चांगलं बॅकअप केलंय. मात्र या ठिकाणी मुकेशच्या पाठीमागे कोणी नव्हतं. काही धावा नक्कीच भले बॅटिंगने नाही, भले गोलंदाजीमध्ये नाही, मात्र काही धावा नक्कीच उमेदमान टीमसाठी सेव्ह केल्यात त्या नवीन घरातनं. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या पडखावर लागली गेली आहे ती 24. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. 24 झालेत. बघा पाणी आलाय की हा संदेश आलाय, मात्र काहीतरी घेऊन टीम कॅप्टन आलाय मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू डीजे. बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 मार्च रोजी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन विशाल डान्स ग्रुप आणि विशाल ढोल ताशा पथक यांच्या माध्यमातून गुढीपाडवा नववर्ष वार्षिक नववर्ष रॅली या ठिकाणी उमेदमानच्या गावामध्ये काढली जाणार आहे आणि त्या रॅलीमध्ये समस्त उमेदमान गावातील किंवा या आजूबाजूच्या गावातील लोकांनी सहभागी व्हायचं आहे. हे वर्ष 8वं आहे. अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू ठेवली आहे विशाल डान्स ग्रुप आणि विशाल ढोल ताशा पथक. आणि या गुढीपाडव्याच्या रॅलीला आगरी मास्टरचा पाठिंबा असतो. गुड शॉट, गुड शॉट. मी म्हटलं होतं नंदूकडून मागच्या मॅचमध्ये चुकी झाली आहे, या वेळेस ती चुकी होणार नाहीये. खूप चांगला फटका, षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवर मात्र योग्य समाचार देवेंद्र मात्रे यांचा घेतला गेलाय. षटकार. हे षटक किती महत्वाचं आहे, दोन्ही टीमसाठी महत्वाचं आहे. एका बाजूला धावांची गरज आहे, धावांची गरज आहे जुचंद्र टीमला. हा नंदूच्या बॅट मधून दुसरा फटका आहे देवेंद्र मात्रेच्या अगेन्स्ट. बॅक टू बॅक दुसरा धमाका. हॅलो 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 हॅलो. देवेन मात्रेसाठी खुशखबर आहे. जर देवेन मात्रे यांनी विकेट काढली तर त्याचे मामा अरविंद यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 1000 रुपये आलेत विकेटसाठी देवेनला. हा तिसरा का? यस, हा तिसरा. थँक्यू डीजे. बघा या ठिकाणी या विकेटवर आपण मागचा मॅच जरूर पाहिला असेल. पाणजू वर्सेस मुर्दा. काय चुका घडल्या गेल्या पाणजू संघाच्या गोलंदाजांना, कशा प्रकारे गोलंदाजी केली. जितका चेंडू तुम्ही वेगाने टाकाल या खेळपट्टीवर तितका चेंडू तुमचा बाहेर फेकला जाईल. सलग 3 चेंडू, 3 षटकार ठोकलेत नंदून. गोलंदाज तयार. समोर नंदू. शॉट बॉल आहे. पूलचा पटका, पूलचा पटका. चेपी. विकेट प्राप्त केले नंदू भोईरबाद. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक भेटलं ते देवेन यांना अरविंद मामाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. बघा आज आपण जे जुचंद्र गावातील जे खेळाडू पाहतो ना, हे जुचंद्र गावाचे सितारे आहेत. लक्षात ठेवा, सितारे आहेत. ज्यावेळेस खास करून म्हणायचं गेलं तर दिनेश भाऊ ज्यावेळेस लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं ना, त्यावेळेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमच्या माध्यमातून जी टेनिस बॉल क्रिकेटची खेळी साकारली या रत्नाने, ती मात्र लक्षात ठेवा अस्मरणीय. मी बघितलेलं आहे भरत भाऊ. त्यावेळी आम्ही सुद्धा क्रिकेट खेळत होतो. अप्रतिम अप्रतिम अस्मरणीय खेळी आहेत, अस्मरणीय खेळी. जुचंद्र गावाच्या अनेक क्रिकेटपटू खेळाडू आहेत की त्यावेळी युट्यूब नसल्या कारणाने चर्चेत आले नाहीत. यस, त्यावेळेस लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, त्याच्यामुळे ते काही खेळाडू फ्रेम मध्ये आले नाहीत. मात्र जुचंद्र गाव म्हटलं तर सर्वात आधी नाव येईल अजिंक्य स्पोर्ट्स. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका पसलाय मोहन दादांचा. झेल मुकेश न टिपलाय. थँक्यू. कारण थांबवतो डीजे, कारण जेतू दिनेश भाऊ हे नाव मोठं होतं. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हे नाव खूप मोठं होतं, खूप मोठं होतं. आता मात्र भरपूर संघ आलेत, नवीन नवीन युवा खेळाडू आलेत, नवीन नवीन चेहरे आपण पाहतोय. मी म्हणे नवीन पिढी आले, त्याच्यामुळे भरपूर काही संघांची नावं पाहिलं. मात्र पूर्वी मात्र एकच संघ जो टेनिस बॉल क्रिकेट मधील संपूर्ण आपल्या या पालघर जिल्ह्यातील एक नामवंत संघ होता अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. त्याच्या आठवणी होत्यात, कारण हे सर्व रथी महारथी त्या संघाच्या माध्यमातून खेळलेत. लक्षात ठेवा.
जितू येतोय. मागच्या मॅचचा विचार केला आपण, शेवटच्या चेंडूवर ठोकलेला षटकार अगदी डोळ्यासमोर आहे. 42 धावा आलेत धाव फलकावर. आणि या मात्र ओव्हर मधील शेवटचा चेंडू असेल जितू पाटील. मात्र गोलंदाज ऑन हॅट्रिकवर. बघा देवेंद्र मात्रेनं सुरुवातीच्या 3 चेंडूवर 3 षटकार खालेत. शेवटच्या 3 चेंडूवर तो 3 विकेट देखील मिळवण्यासाठी तयार आहे. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू विकेट, चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू विकेट. ऑन हॅट्रिकवर देवेंद्र मात्रे. 6वा चेंडू समोर जितू. आणि 6व्या चेंडूवर देखील विकेट. हॅट्रिक. हॅट्रिक पूर्ण झालंय. थँक्यू. बघा काय घडलंय. सुरुवातीच्या 3 चेंडूवर 3 षटकार, शेवटच्या 3 चेंडूवर 3 विकेट. हॅट्रिक पूर्ण करतो देवेंद्र मात्रे. अगदी प्रेक्षकांना देखील बघा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल पैशांचा पाऊस देवेंद्र मात्रे यांच्यावर केला जातोय. शेवटचे 3 चेंडू 3 विकेट. हॅट्रिक पूर्ण केले. या सीझन मधील ही पहिली हॅट्रिक देवेंद्र मात्रे यांची. थँक्यू डीजे. चला या वेळ आहे थोडासा, तर आपण जाऊया विशाल डान्स ग्रुपच्या दिशेनं. पाहूया आपण एक सुंदर असं नृत्य. कैमरामैन स्टेज फोकस करो. हल या.
धन्यवाद 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 विशाल डान्स ग्रुप. तिथं आगमन झालेलं आहे ते आमचे आजच्या दिवसात सगळ्यांना चांगलं जेवण, उत्कृष्ट जेवण असं या 3 आचार्याने एक आहेत, संदेश पाटील, नागेश पाटील आणि विलास घरत. जबरदस्त असं जेवण, आगरी लोकांचं जेवण बोललं आणि उमेलमानचं जेवण बोललं म्हणजे संदेश पाटील, नागेश पाटील आणि विलास घरत यांचं नाव पहिला घेतलेलं आहे. अशा त्या 3 हस्तींचं आता उमेलमान अग्निमास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करणार आहोत. त्यांना सुद्धा मानाची टोपी आणि पुष्पगुच्छ देतोय. चला आमच्या मंडळाचे सचिव भरतजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की या आपल्या 3 मोहऱ्यांचा या सत्कार करायचा आहे. तत्पूर्वी भरत भाऊ तुम्ही मॅच चालू करा. चला आपण या मॅचच्या दिशेने जाऊया. आपण महत्त्वपूर्ण मॅच, बक्षीस पात्र फेरी गाडायची असेल तर इथे जिंकणं गरजेचं आहे आणि इथून तुम्ही जिंकलात तर मात्र क्रमांक 1, 2 आणि 3 ही जी पारितोषिकं आहेत या पारितोषिकाची तुम्ही एका पारितोषिकाची तुम्ही हकदार हे 100% होणार. त्याच्यामुळे या ठिकाणी जिंकावं लागेल. चेपी स्ट्राईक एंडला पहिला चेंडू यावेळेस लॉफ्टेड खेळतोय. खूप चांगला अप्रतिम कव्हर ड्रायचा फटका आहे आणि या पहिल्या चेंडूवर काय सुरुवात केलंय, चौकारानं सुरुवात उमेदमान टीमची. विशाल डान्स ग्रुप खूप चांगलं मनोरंजन करतोय या ठिकाणी आणि एका साईडला क्रिकेट देखील खूप चांगलं मनोरंजन करतोय. कारण षटकार चौकार येत आहेत. प्रेक्षकांना काय हवं आहे, जे प्रेक्षक राजे या अनेक गावातून या ठिकाणी आलेले आहेत ना, त्यांना देखील हेच पाहिजे आहे. अगदी चुरशीच्या मॅचेस आणि षटकार आणि चौकार. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, अंदाज घेता आला नाहीये. कारण मला वाटते सूर्य ज्या लेवलला आहे त्या लेवलला कदाचित चेंडू त्याच लेवलला येत असेल, त्या कारणास्तव तो चेंडू आयसाईड झाला नाही स्वप्नील मुकादमेना. त्यानंतर बघा अगदी अंतिम क्षणी त्याने मात्र तो चेंडूवरची नजर मात्र हटवली आणि शरीर मात्र त्या चेंडूला दाखवलं गेलं, पाठ दाखवली गेली. 2 धावा नक्कीच वाचवले. 2 धावा मिळतील. 2 धावाने धावा संख्या झाली ती तब्बल 6 धावा. 43 धावांचा पाठलाग करतोय. मागची मॅच आपण मला वाटतं 53 धावांचा पाठलाग केला होता मुर्दा संघानं. आता उमेदमान संघ 43 धावांचा पाठलाग करतोय. व्हाईट बॉल. मजा येईल. एका साईडला आर के मोरवा संघ देखील आपल्या या उमेदमानच्या गावाच्या दिशेने रवाना झाला असेल. आले पोचले सुद्धा ते मैदानावरती. क्या बात आहे, पोचले. यस पोचलेत. वेलकम आर के मोरवा, हार्दिक स्वागत. हो यावेळेस चांगला चेंडू आहे. एक कमी टोटलची ओव्हर तुम्हाला टाकावी लागेल जर तुम्हाला या 43 धावा डिफेन्स करायचे असतील तर. कारण ज्याप्रमाणे या मैदानावरची बॅटिंग होते, हवेच्या दिशेनं आपण खेळतोय, त्याच्यामुळे षटकार चौकार आपण पाहिलं तर जास्तीत जास्त या ठिकाणी पाहिलेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग तर स्ट्रोक नाही आहे, मात्र नक्कीच 2 धावा तर मिळतील. समित अगदी बाउंड्री लाईनवरून येईपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या झाली उमेदमान मास्टर्स या टीमची ती 9. उमेदमान वर्सेस जुचंद्र मास्टर्स. आज वसई तालुक्यातील आपण 3 संघ पाहिले, 4 संघ पाहिले आज. यावेळेस ऑन साइडला मात्र सेफली चेंडू लँड होईल. शॉर्ट मिड विकेट रिझर्व चेंडू लँड झाला, मात्र काय शतरक्षण केले. वॉट अ फील्ड. हितेंद्र भोईर पाते आहेत, किती वेगाने आले. 1 हँड चेंडूला पिक केलं, 1 हँड चेंडूला थ्रो देखील केलंय. सुपर हितेंद्र, जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण केल्यात. या दुहेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 11 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच. चर्चा सुरू आहे, प्लॅनिंग सुरू आहे. बघा आताच्या घडीला आपण या वुमेनमॅन टीम मध्ये भरपूर खेळाडू चेंजेस पाहिलेत, नवीन चेहरे आपण पाहतोय. मात्र पूर्वी 1 मॅन आर्मी मिस्टर सचिन पाटील, भरोसेमंद खास करून म्हणायचं खेळाडू. मिस टायमिंग आहे, फटका बसलाय. खूप चांगला कॅच पकडलाय हरिदासनं. गुड कॅच हरिदास.
फलंदाज बाद मिस्टर जेपी आउट. थँक्यू. म्हणजे ती पूर्वी ॲड यायची माहिती आहे का भाऊ, फिनोलेक्स आहे तो भरोसा आहे, भरोसेमान फिनोलेक्स भरोसेमान. मात्र आता भरपूर कंपन्या ॲड झाल्यात, आता भरपूर कंपन्या पायपाच्या ॲड झाल्यात. मात्र आणखीन एक नाव टेनिस बॉल क्रिकेटमधील मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वेलकम हरेश्वर राऊत साहेब, माजी अध्यक्ष आर के मोरवा क्रीडा मंडळ. काका विनंती करतो यावर या. हरेश्वर राऊत साहेब यावर या. हरेश्वर काका या. आर के क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, एक माजी कॅप्टन देखील आपण म्हणू शकतो हरेश्वर राऊत यांना. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी देखील आर के मोरवा टीमला अनेक टायटल मिळवून दिलेत. भरपूर ती लिस्ट होती माझ्याकडे, आर के मोरवाचे एक कॅप्टन आतापर्यंत किती झालेत, भरपूर मोठी लिस्ट आहे. मात्र काही वर्ष हरेश्वर राऊत साहेबांनी देखील आर के मोरवा टीमचं कॅप्टन पद भूषवलं होतं, लक्षात ठेवा. 11 धावा मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर हितेंद्र, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाती या नावाने प्रख्यात असा खेळाडू. ऑफ साईडला यावेळेस ड्राईव्ह केले गेले. मागे फिल्डर आहे हरिदास आहे, त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी सिंगल मिळणार. एक धाव, एका धावेनं धावसंख्या झाली ती 12 धावा. असं म्हटलं जातं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जुचंद्र गावामध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जर कोणी घेतले असतील, कारण आम्ही ज्यावेळेस जुचंद्र गावामध्ये समालोचन करण्यासाठी जातो त्यावेळेस तो आकडा येतो आमच्याकडे 59, 60 असे सर्वाधिक जर मालिकावीर पुरस्कार कोणी घेतले असेल तो आहे हितेंद्र भोईर. आउटसाइड ऑफ स्टंप. आणि यावर्षी आपण पाहिलं द ग्रेट मराठा या टीमच्या माध्यमातून वसई विरार प्रीमियर लीग जी तालुका पातळीची ती स्पर्धा होती मित्रांनो, खूप चांगली स्पर्धा झाली. द ग्रेट मराठा टीम देखील आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं, त्यामध्ये आपण पाहिलं तर हा खेळाडू, या खेळाडूची देखील निवड झाली होती. ऑफसाईडला थोडासा चिपशॉट केला गेलाय, एकच धाव इथे मिळणार. आणि तो टॅग लागलाय, मी तर म्हणेल हितेंद्र भोईर VVPL मॅन. धावा झाल्या त्या 14. मात्र रवी वाघमारे तो षटकार पहिल्या दिवशी ज्यावेळेस द ग्रेट मराठा टीम खेळली होती, अगदी संकटामध्ये होते द ग्रेट मराठा संघ, त्यावेळेस शेवटच्या एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना रवी वाघमारेने ठोकलेला तो षटकार अजूनही डोळ्यासमोर आहे. कारण काही मॅचेसमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला देखील त्या ठिकाणी प्राप्त झाली होती VVPL लीगमध्ये, वसई विरार प्रीमियर लीग. पुढच्या वर्षी ती स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळू शकेल मित्रांनो. यावर्षी 4 लाख आहे, पुढच्या वर्षी किती असेल याचा अंदाज सध्या तरी बांधता येणार नाही. म्हणजे मोठी स्पर्धा असेल पुढच्या वर्षी, इतकं मात्र निश्चित असेल. धावसंख्या झाली ती 15. 28 धावांची गरज. यावेळेस पाहिलं आपण तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातो. ऑफ साईडला चेंडूला मात्र कट करायचं होतं. थोडीशी जर आपण पाहिली ना तर शांतता पाहायला मिळते. काही ठिकाणी शांतता आहे कारण संत क्रिकेट सुरू आहे, सिंगल डबलचं क्रिकेट सुरू आहे. मोठे फटके येत नाही आहेत. मोठे फटके आले की आवाज देखील तुम्हाला ऐकण्यासाठी मिळणार, कारण उमेदमान गावामध्ये खेळतो त्याच्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग हा उमेदमानचा आहे. पाठिंबा जास्तीत जास्त टीमला कोणता असेल तर उमेदमान टीमला आहे. क्रॉस बेटेड खेळायला सुद्धा इथे बघा, अगदी स्वतः गोलंदाज तो स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये येऊन चेंडूला फील्ड करतोय. वापसी केलाय. पहिल्या ओव्हरचा विचार केला आपण, धावा तब्बल आलो त्या पहिल्या ओव्हरमध्ये 11, मात्र इथे मात्र कुठेतरी नक्कीच वापसी करतोय. धावत संख्या थांबवण्याचं काम करतो हितेंद्र. धावा झाले 16. 43 धावांचा पाठला करतोय. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये बनवायच्या 27 धावा. 14 चेंडू 27 धावा. मुकेश पाटील स्ट्राइक एंडवर. टॉस झालाय, समोरून चेंडू टॉस झालाय आणि बीट झालाय मुकेश पाटील. वॉर्ड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आणि खूप चांगली लाईन आणि लेंथ. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, त्या बॅटरच्या शरीरापासून लांब राहतोय. बॅटरच्या शरीराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कुठलाही होत नाहीये. ऑफ साइड वेळेस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला पुश केले गेले. एक धाव इथे मिळणार, दुसऱ्याचा प्रयत्न होतो. स्ट्राइक एंडला थ्रो,
ओ मात्र खूप चांगली रणनीती या ठिकाणी जर लावला असता तर कदाचित विकेट मिळू शकली नसती. मोहन दादांना बरोबर डाव काय नॉन स्ट्राईक थ्रो रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन. मिस्टर सचिन पाटील आउट. हॅलो 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 धन्यवाद. इथं शुभ सन्मान घेतला जातोय. आर के मोरवा संघाचे अध्यक्ष हरेश्वरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करतोय. पूर्वेश घरात आपणास विनंती करतोय की आपण शुभ सन्मान करायचा आहे. हरेश्वर काका या शुभ सन्मान घ्या. हरेश्वर राऊत आर के क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष तसंच माजी कर्णधार यांचा सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. उमरमन आगरी क्रीडा मंडळाच्या वतीनं राऊतसाहेब आपलं हार्दिक स्वागत. मॅच बनणं या ठिकाणी मॅच बनलंय इतकंच म्हणणार कारण आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये धावा करायच्या त्या 26. 12 चेंडू 26 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 10 ते 15 धावा या ओव्हरमध्ये उमेदवार टीमला करावे लागतील आणि जुचेंद्र टीमच्या बाजूने विचार केला ना मित्रांनो तर हे षटक कमीत कमी धावेचं तुम्हाला हाताळावं लागेल. कमीत कमी धावेचं जेणेकरून तुम्ही उमेदवार टीमवर प्रेशर देऊ शकाल. तर समोर तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत मुकेश पाटील आणि नागेश पाटील. अगदी रिक्वायर्ड 100च्या अनुषंगाने त्या ठिकाणी बॅटिंग करतील यात काही शंका नाही आहे. तर या ओव्हरमध्ये जर रिस्क घेतली नाही आहे तर त्यांना पूर्ण कल्पना आहे शेवटच्या 6 चेंडूमध्ये टार्गेट थोडंसं वाढेल. ते टार्गेट वाढवायचं नाही तर ते टार्गेट आपल्याला छोटं करायचं आहे. स्वप्नील मुकादम गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू समोर नागेश पाटील. पहिला चेंडू यावेळेस लॉफ्टेड खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण समित कडून. सिंगल मिळणार. एक धाव. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. 11 चेंडू 25 धावांची गरज. गुणदस्त या स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मुकेश पाटील. ऑन साइडला फ्लाइटेड खेळ आहे. खूप चांगला फटका अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता समित कडून मात्र चेंडू थांबत नाही आहे. निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार ठोकलाय. चौकाराने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 22 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. 21 धावांची अजूनही गरज. यावेळेस मोठा फटका आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेश पाटील स्टँड अँड डिलिव्हर हा षटकार. या ठिकाणी नक्कीच आपण म्हणू शकाल की जो मोमेंटम शिफ्ट झालाय जो मोमेंटम जुचेंद्र टीम जवळ होता तो मोमेंटम मात्र आता शिफ्ट झालाय. तो मोमेंटम मात्र उमेदवार टीमच्या बाजूने आलाय कारण हा षटकार सर्व काही सांगून गेलाय. गोलंदाज तयार. आणखी एक चांगला फटका मिस टायमिंग आहे. विकेट 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 वापसी केलाय. इथून काय मोमेंटम शिफ्ट होईल का? इथून मॅच टर्न होईल का? महत्वपूर्ण विकेट. मुकेश पाटील आउट. थँक्यू डीजे. 28 धावा फळकावर आल्यात मात्र महत्वपूर्ण विकेट. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर हा साधा सुद्धा धक्का नाही उमेदवार टीमला.
हा जवळजवळ 440 ओव्हरचा झटका आहे. म्हणजे म्हणायचं गेलं तर जोर का झटका जोर से लगा. आता मात्र थोडंफार दडपण असेल, जास्त नाही मात्र कुठेतरी थोडंफार दडपण असेल. धावा संख्या झाले ते 28, धावा अजूनही करायचे आहेत त्या 15. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 15 धावा. आता कंडिशन अशी येऊन राहिले ना बघा, 8-15 मॅच आहे, त्याच्यामुळे आता कंडिशन अशा प्रकारे येऊन समोर उभी राहिली उमेदमान टीमच्या की एखाद्या आपण मॉलमध्ये गेलो की त्या ठिकाणी कितीही शिकलेला माणूस असताना तर दरवाजा उघडताना विचार करेल पूल या पुश म्हटलंय. कंडिशन अगदी तशी येऊन उभी राहिलंय, कंडिशन अगदी तशा प्रकारे येऊन उभी राहिलंय. पूल या पुश. बघा काय घडले त्या ठिकाणी. थोडंसं प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय. इथे विकेट मिळू शकली असती मात्र सिंगल मिळतोय, त्यासाठी म्हटलंय ना बघा, त्यासाठी मी ते उदाहरण दिलं. एकदा मिळेल, धावा संख्या झाली ती 29, 14 धावांची गरज. त्यासाठी म्हटलं ना की माणूस कितीही शिकलेला असला तरी मॉलमध्ये जाताना दरवाजा ओपन करताना तो विचार करतोय की मला पूल करायचं की पुश करायचं. त्याप्रमाणे उमेदमान संघासमोर ते सिच्युएशन आहे की काय करायचं आहे, मोठा फटका खेळायचा आहे की सिंगल डबलनं आपल्या टीमला जिंकवायचं आहे. 7 चेंडू 14 धावेची मॅच. 7-14, 7-13 मेरा देखा है, 7-13 मेरा देखा है, 7-14 आहेत. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. धावा संख्येत भर, धावा झालेल्या आहेत त्या 30. काय मॅच सुरू आहे, चलवीच्या डगआउट मध्ये सुरू आहे उमेदमानच्या. एका बाजूला लाईव्ह टेलिकास्टला जेटीसीच्या माध्यमातून जे जुचंद्रच्या गावातील प्रेक्षक बघतायत ना ते देखील म्हणतायत बाबा काय मॅच चाललंय. ओ पूज हलक्या त्याने चेंडूला खेळले गेले, ऑफ साईडला चेंडू निघून गेलाय. हरदेस आहे एक्स्ट्रा कव्हर डीपला, चांगला क्षेत्ररक्षण सिंगल आलाय. या शेवटच्या चेंडूवर येतोय सिंगल. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत ते तब्बल 12. 1 टू काफो, 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. गोलंदाज कोण असेल, म्हणजे पूर्वी ती पेप्सी कंपनी आली होती बघा, त्यावेळेस पूर्वी ती पेप्सी कंपनी आली होती, ऍड आली होती, यही आहे राईट चॉईस बेबी. आता राईट चॉईस कोणाची असेल, कुठला गोलंदाज चॉईस केला जाईल या शेवटच्या 6 चेंडूंसाठी, ती चॉईस योग्य असेल का. चर्चा सुरू आहे, मात्र जास्त चर्चा करू नका. शेवटचा वेळ देखील आम्हाला हवा आहे कारण आमचं शेवटचं आयोजन थोडंसं वेगळं आहे. शेवटचे 6 चेंडू पाणी पिलाय, थकवा थोडासा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचे 6 चेंडू कोण टाकणार, जितू कदाचित जितू. टीम कॅप्टन विश्वास दाखवलाय, टीम कर्णधार जितेंद्र यांच्यावर तो विश्वास दाखवलाय. शेवटचे 6 चेंडू 12 ची मॅच. विकेटकडे आपण जाऊया, दोन्ही टीमच्या विकेट चेक करूया. जुचेंद्र संघाच्या 6 विकेट आहेत आणि उमेदमान संघाच्या 3 विकेट आहेत. एका साइड जितू ज्याच्या नावातच जीत आहे, ज्याच्या नावातच जीत आहे तो गोलंदाज एका साइडला गोलंदाज ट्रॅकवर, तर दुसऱ्या बाजूला नागेश. नागेश आपल्याला हरायचं नाही, नागेश आपल्याला जिंकायचं आहे. नागेश काय मॅच रंगणार आहे, नो डाऊट. इथेच एक संधी आहे, अगदी खांद्यावर घेतलं जाईल त्या खेळाडूला जरी मॅच जिंकवेल. तो एक ते गाणं आलं होतं बघा, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, मागे फिल्डर आहे त्याने टिपलाय झेल. काय गेलं 6. ओ काय घडलंय, कॅच देखील होता मात्र तो कॅच घेतल्यानंतर आपला देह त्या ठिकाणी सांभाळू शकला नाही, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. षटकार आलाय, नशिबाचा षटकार. त्यासाठी मी म्हटलं होतं ना ते गाणं बघा, डीजे ते गाणं आठवा जरा, तो सामना जिंकून दाखव. ते गाणं भरपूर फेमस झालं होतं. कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल उमेलमान गावचे पाठी राखे छोटे छोटे बच्चे जीविश पाटील, वेल डन, खूप चांगलं कॅमेरावर. डॉट बॉल, मॅच संपली नाहीये. षटकार जरी आला तरी मॅच संपली नाही. चेंडू शिल्लक आहे 4, चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायच्या आहेत त्या 6.
तो सामना जिंकून दाखव भावड्या मला. ते गाणं होतं भरपूर फेमस. ते गाणं कदाचित या ठिकाणी वाजलं जाईल आमच्या डीजे वायडी कडून. 37 झालेत. 37 झाले. 4 चेंडूचा खेळ आहे. 4 मध्ये बनवायचे 6. हो डेड ऑन स्पॉटचा बॉल. क्या बात आहे. यावेळेस देखील फुल ऑर्लेनचा चेंडू जबरदस्त. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडू 6 धावांची गरज. 6 साधा सुद्धा नाही. 3 चेंडू 6 धावा. साधा सुद्धा सामना नाहीये. साधा सुद्धा सामना नाहीये. अगदी श्वास जो आहे तो मात्र गळ्यापर्यंत येऊनची अडकलाय. गळ्यापर्यंत येऊनची श्वास अडकलाय. जिंकणार कोण. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवर नागेश. शॉर्ट बॉल हवेत खेळला गेलाय. ओ मिसफील्ड झालाय. मिसफील्ड झालाय. चेंडू बाउंड्री 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 लाईनच्या बाहेर. चौकार. हो हो रिलॅक्स 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 रिलॅक्स. थोडस रिलॅक्स हो. सांगेल धावसंख्या झाली या चौकारानं ती म्हणजेच 41 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. विकेटचं जर आपण विकेटकडे जर पाहिलं आपण जुचंद्र टीमच्या विकेट गेल्या होत्या त्या 6 आणि उमेदमान टीमच्या विकेट गेल्या त्या 3. तर उमेदमान टीमकडे विकेटचं बेनिफिट आहे. म्हणजे या 2 चेंडू मध्ये उमेदमान टीमनं 1 धाव जरी केली ना तरी देखील उमेदमान संघ जिंकू शकतोय. षटकाराला डॉट बॉल आले. त्यानंतर अगदी ते बॅटच्या टोला चेंडू लागून लेग स्टॉप रिझनच्या दिशेने चौकाराला. सगळ्या आपण घडामोडी पाहिल्या. म्हणजेच झी मराठी म्हणा, स्टार प्रवाह म्हणा, ज्या मराठी वाहिन्या आहेत ना त्याच्यावर जे सिरियल सुरू असतात ना अगदी तेल मसाला मीठ लावून तशा प्रकारे मात्र ही मॅच आपण पाहिले. 2 चेंडू 2 धावांची गरज. विकेटच्या बेनिफिटवर एका धावेने देखील उमेदमान संघ जिंकू शकतोय. जबरदस्त असा मॅच भरत भाऊ. एकदम हृदयाचे ठोके चुकलेत. आता कोणाला जर हृदयाचा त्रास असेल त्याने जरा लांब राहा, डोळे बंद ठेवा. जबरदस्त असा मॅच चालू आहे. इथे उमेदमान संघातील चाहते म्हणतील की इथे एखादी विकेट गेली तरी चालेल मात्र एक रन व्हायला हवा. उमेदमान संघाचे चाहते म्हणत असतील मात्र जुचंद्र गाव इथे म्हणत असेल एखादा बॉल डॉट व्हायला हवा. एखादा बॉल डॉट व्हायला हवा. ओ समोर समोर समोर. यावेळेस चौकार. उमेदमान संघ जिंकलाय. चला 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 चला. मुर्दा मास्टर ते कर्णधार लवकर या.